पुण्यातील भिडे पूल तब्बल 1.5 महिने वाहतुकीसाठी आता बंद राहणार आहे। कारण मेट्रोच्या कामानिमित्त भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मध्यवर्ती भागामध्ये संध्याकाळच्या वेळी खरं तर वाहतूक कोंडी यामुळे होण्याची दाट शक्यता आहे। आता जाऊयात नाशिकमधील दगडफेक प्रकरणी आता 7 आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींमध्ये एमआयएमचा शहराध्यक्ष सुद्धा असल्याची माहिती आहे। आता या आरोपींना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तर 7 आरोपींना 1 दिवसाची सध्या पोलीस कोठडी आहे। गर्भवती महिलेला आशा वर्करकडून मारहाण झाल्याचा आरोप होतोय। दरम्यान घराच्या बांधकामाच्या किरकोळ वादातनं ही मारहाण झाल्याची माहिती आहे। गर्भवती महिलेसह पतीला सुद्धा जबर मारहाण करण्यात आली। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातल्या डोमा परिसरातली ही घटना आहे। दरम्यान गर्भवती महिलेवर सध्या चोरडीमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मारहाण करणाऱ्या आशा वर्करला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे मारहाण संबंधित जे हर्टचे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे दाखल केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी त्यांनी नेमलेली आहे। 4 पैकी नंबर 1 तर आशा वर्कर आहे। 3 आरोपीला पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना समजपत्र देऊन त्यांनी रवाना केले।